देवावर प्रचंड श्रद्धा असणारी, समोरच्या व्यक्तीत चांगलं तेच बघणारी मीन रास. या मीन राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे हे जर तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना, तर ते असं सांगता येईल. मीन राशीसाठी 2026 हे वर्ष संघर्षातून स्थैर्याकडे, गोंधळातून स्पष्टतेकडे, भीतीतून आत्मविश्वासाकडे घेऊन जाणारं असणार आहे. संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्कीच मिळेल. मीन राशीची 7.5 चालू आहे. 7.5चा दुसरा टप्पा मीन राशीला चालू आहे. त्यामुळेच काही कडू अनुभव मीन राशीच्या लोकांना येत असणार, यात कुठलीही शंका नाही. पण तरी देखील काही चांगल्या गोष्टी 2026 तुम्हाला देऊ शकतो. कोणत्या आहेत त्या चांगल्या गोष्टी ते आधी बघूया. करिअरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 2026 हे वर्ष करिअरमध्ये स्थिरता आणि नवी ओळख मिळवून देणारं ठरेल. अर्थात तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे. 2026 तुम्हाला मेहनत करायला लावणार आहे, यात काहीही शंका नाही. कारण जेव्हा 7.5 चालू असते तेव्हा मेहनत करणाऱ्याचंच भलं होतं, कष्ट करणाऱ्याचंच भलं होतं, हे नक्की. नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात कामाचा ताण वाढेल. पण जुलै ते ऑक्टोबर दरम्यान प्रमोशन, नवीन जबाबदारी, वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दाद, हे फळ तुम्हाला जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मिळू शकतं. 2026साठी मीन राशीच्या लोकांनी एकच सूत्र फॉलो करायचं आहे, एकाच सूत्रावर चालायचं आहे. तो म्हणजे थोडा संयम आणि योग्य वेळी योग्य निर्णय. या 2 गोष्टी जर तुम्ही साधल्यात तर मोठं यश 2026 तुम्हाला देऊ शकतं. व्यवसाय करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर नवीन भागीदारी करण्याआधी काळजी घ्या. ऑनलाईन किंवा क्रिएटिव्ह, अध्यात्म, शिक्षण, सल्लागार अशी जी क्षेत्र आहेत, या क्षेत्रांसाठी 2026 लाभदायक असणार आहे. वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजे वर्ष संपता संपता व्यवसायाचा विस्तार करण्याचे योग आहेत. घाई न करता घेतलेला निर्णय मोठा फायदा देईल. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर पैशाच्या बाबतीत 2026 हळूहळू मजबूत करणारं वर्ष असेल. आता अर्थात 7.5मुळे अनावश्यक खर्च, मोठे खर्च याचा अनुभव तुम्हाला येणार, यात कुठलीही शंका नाही. पण 2026चं एकंदर वर्ष तुम्ही बघायला गेलात तर आर्थिकदृष्ट्या नक्कीच ते तुम्हाला चांगलं असेल, हे तुमच्या लक्षात येईल. आता खर्चांचं म्हणाल तर अचानक खर्च काही असे असतात ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं, पण बरेचसे खर्च असे असतात जे आपण टाळू शकतो किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. ते खर्च मात्र तुम्ही कंट्रोल करू शकता. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ऑक्टोबर नंतर आर्थिक स्थैर्य तुम्हाला मिळणार आहे. जुनी देणी फेडण्याची संधी मिळेल. अडकलेले पैसेसुद्धा परत मिळण्याचे योग 2026 हे वर्ष घेऊन येत आहे. आता 2026 हे वर्ष भावनिकदृष्ट्या सुद्धा मीन राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. प्रेमात प्रामाणिकपणा गरजेचा असतो, जो मीन राशीकडे भरपूर असतो. पण तुम्ही कोणावर प्रेम करताय त्याच्याकडे तो प्रामाणिकपणा आहे ना, हे ओळखण्याची सुद्धा क्षमता विकसित करायला हवी. गैरसमज टाळा, संवाद वाढवा. मीन राशीसाठी नवीन प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा पडताळा घेणं सुद्धा गरजेचं आहे. विवाहितांबद्दल बोलायचं झालं तर वैवाहिक जीवनात थोडेसे मतभेद 2026मध्ये होऊ शकतात. वर्षाच्या मध्यात नक्कीच ते गैरसमज, ते मतभेद दूर होतील, गोडवा वाढेल. जोडीदाराची मानसिक साथ, मानसिक बळ तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुम्हाला प्रगती करणं सोपं होईल. आता विवाह योगांबद्दल बोलूया. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान विवाहाचे प्रबळ योग सांगितलेले आहेत. योग्य स्थळ मिळण्याची शक्यता या काळामध्ये आहे, त्यामुळे प्रयत्न चालू ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष नको. संभाव्य त्रास कोणकोणते 2026मध्ये होऊ शकतात? मानसिक तणाव, झोपेचा अभाव, त्यामुळे उद्भवणाऱ्या व्याधी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाडांचे विकार, हाडांचे त्रास, मणक्यांचे त्रास, गुडघेदुखी, हे जे काही आहे ना, हे सगळं 7.5मुळे होत असतं. 7.5मुळे हाडांचे त्रास होण्याची शक्यता असते. त्यावर उपाय आहे योग्य तो व्यायाम रोज करणं. व्यायाम तुमच्या जीवनाचा भाग बनवा. व्यायाम केले तर बरेचसे दुखणे होण्याआधीच टळले जातात. म्हणून 2026मध्ये व्यायामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता तुमची दिनचर्या ठरवणं, भरपूर पाणी पिणं, योग, ध्यान, प्राणायाम या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही एक उत्तम जीवन जगू शकता. या सवयी फक्त 2026साठीच नाही तर पुढच्या पूर्ण आयुष्यासाठी तुमच्या शरीराला हेल्दी बनवण्यासाठी तुम्हाला मदत करणाऱ्या आहेत, मन शांत ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे बाकी सगळं जाऊ द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि 2026 हे वर्ष तुमच्या आरोग्यासाठी समर्पित करा. आध्यात्मिक प्रगतीबद्दल बोलायचं झालं तर मीन राशीसाठी आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी 2026 अत्यंत अनुकूल असणार आहे. मीन रास आध्यात्मिक रास आहे. देवावर या लोकांचा प्रचंड विश्वास असतो. श्रद्धाळू लोक असतात, भावनिक असतात. त्यामुळेच त्यांच्यासाठी आध्यात्मिक प्रगतीसुद्धा तितकीच गरजेची असते जेवढी आर्थिक प्रगती.
ध्यान, जप, मंत्र साधना यामध्ये तुमचं चांगलं मन लागेल. देवपूजा असेल, तीर्थयात्रा, सेवा कार्य यातून तुम्हाला समाधान मिळेल, अंतप्रेरणा वाढेल, त्यामुळे निर्णय अचूक होतील. आता बघूया 2026मध्ये तुमच्यासाठी शुभ काळ कोणता असणार आहे. मार्च एप्रिलमध्ये तुमची नवी सुरुवात होईल. जुलै ते ऑक्टोबर करिअर आणि पैसा या दृष्टीने चांगला असेल. नोव्हेंबर ते डिसेंबर स्थैर्य आणि समाधान देणारा असेल. 7.5 चालू आहे, त्यामुळे त्या संदर्भातले उपाय करणं देखील आवश्यक आहे. त्यामध्ये मारुती रायाची उपासना असेल, शनी चालिसाचं पठण करणं असेल, शनी मंत्राचा जप करणं असेल, किंवा अगदीच तुम्हाला काही जमत नसेल तर गरीब, गरजू, अनाथ, असहाय्य लोकांना अन्नदान, वस्त्रदान यासारख्या गोष्टी असतील. या उपायांनी नक्कीच तुमची 7.5 थोडीशी सोपी व्हायला मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं, नकारात्मक विचार टाळा. 7.5 सगळ्यात मोठा परिणाम होतो विचारांवर. कुठल्याही बाबतीत नकारात्मक विचार येतात ते टाळण्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी चांगली पुस्तकं वाचा. सगळ्यात साधी सोपी गोष्ट म्हणजेच चांगले मोटिवेशनल व्हिडिओ ऐका किंवा सद्गुरू, सत्संग या सगळ्याची मदत तुम्ही घेऊ शकता. 7.5 सगळ्यांसाठी वाईट असते असं अजिबात नाही आहे. अनेक जणांना 7.5 चालू असून सुद्धा चांगले अनुभव येत असणार आहेत, कारण 7.5 आपल्याच कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे सकारात्मक विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. एकंदरीत 2026 हे वर्ष तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जाणारं असणार आहे, जर तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.